और कितना टाइम? बस थोड़ी देर और देरी। जारण या चित्रपटाचा ट्रेलर रिव्ह्यू जर तुम्ही पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की मला जो काही प्लॉट आपल्याला ट्रेलर मधून समजतो त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय आपण जाणून घेऊ शकतो का? व्हिज्युअल थ्रू आपल्याला काही गोष्टी समजतात का? काही गोष्टी आपण नोटीस करू शकतो का? त्यातून काही आपल्याला स्टोरीचा सब प्लॉट आपण शोधू शकतो का? काही गोष्टी स्वतः तर्क लावून माहिती करून घेऊ शकतो का? हे शोधण्याचा माझा प्रयत्न असतो. माझी ती आवडती गोष्ट आहे, ते मी ट्रेलर रिव्ह्यू मध्ये करत असतो. तसाच एक चान्स मला पुन्हा एकदा भेटलाय. 29 मे आज मा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय आणि त्याचा ट्रेलरचा आज आपण रिव्ह्यू करणार आहे. काही दिवसापूर्वी हे एक पोस्टर रिलीज केलं गेलं होतं ज्यामध्ये फ्रॉम द वर्ल्ड ऑफ शैतान असं लिहिलं होतं आणि त्यामध्ये काही इतर चित्रपट येणार आहेत आणि त्यापैकी एक आहे मा. तर इथे युनिव्हर्स हा शब्द न वापरता वर्ल्ड हा शब्द वापरलाय. त्याचं कारण काय ते मी ट्रेलर रिव्ह्यू दिल्यानंतर शेवटला तुम्हाला सांगेन. पहिल्यांदा आपण ट्रेलर मधून काय स्टोरी आपल्याला समजते ते आपण पहिल्यांदा पाहू. तर काजोल आणि तिची मुलगी ही चंदनपूर या ठिकाणी जाते. ते एक जंगलातलं गाव आहे. श्वेता, ये एक नई जगह है और अपने माँ को बोले बगैर कहीं मत जाना. आणि त्या ठिकाणचं वैशिष्ट्य असं आहे की त्या जंगलामध्ये एक दैत्य होता जो त्या भागातल्या मुलींना घेऊन जायचा, अशी त्या भागाची हिस्ट्री आहे. आणि जेव्हा ती हिस्ट्री त्या काजोलच्या मुलीला समजते तेव्हा तिथं जाण्याचं तिला क्युरियोसिटी वाढते आणि ती त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करते. उधर कोई नहीं आता जाता, सब कहते हैं उस पेड़ में तो रहते हैं. पुढे गेल्यानंतर समजते की पुन्हा एकदा तो दैत्य जो आहे तो गावातल्या काही मुलींना घेऊन जातोय आणि या सगळ्या गोष्टीचा ब्लेम काजोल आणि काजोलच्या मुलीवर येतोय असं आपल्याला दिसतं. हे जे परत एकदा सुरू झाले, त्या जंगलातले दैत्य परत एकदा गावातल्या मुलींना घेऊन जायला लागलाय. या गोष्टी खरंच काजोल आणि काजोलच्या मुलीमुळं घडतायत का हे आपल्याला मूवीत पाहायला भेटेल. परंतु एकंदरीतच ट्रेलर पाहिल्यानंतर मला असं वाटतं की ऑब्व्हियसली जेव्हा ट्रेलर कट केला जातो तेव्हा म्हणजे स्टोरी लिनियर फॉर्मॅट मध्ये तुम्हाला दाखवली जात नाही. आदले मधले सीन कसेही एडिट करून टाकले जातात जेणेकरून ऑडियन्सला थोडी क्युरियोसिटी राहील, एक्साइटमेंट राहील वगैरे वगैरे. त्यामुळे ते केलं जातं. जसं की पहिला जो सीन आहे ट्रेलर मधला तो कदाचित मूवीचा इंटरवल असू शकतो. पेट में दर्द हो रहा है. और कितना टाइम? बस थोड़ी देर और देरी. म्हणजेच मूवीच्या इंटरवलच्या आधी गावातील लोक काजोल आणि काजोलच्या मुलीला ब्लेम करतात की त्यांच्यामुळे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि मग काजोलच्या मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न ते करतात. चंद्रपुर का श्राप मिटाने के लिए आप मेरी बेटी की बलि चढ़ाना चाहते हैं. आणि इंटरवलच्या आधी फर्स्ट हाफ मध्ये काजोलचा जो स्ट्रगल आहे तिच्या मुलीला त्या लोकांपासून वाचवण्याचा स्ट्रगल असू शकतो. काजोलच्या जर ड्रेसवर तुम्ही पाहिलं तर रक्ताचे डाग वगैरे आहेत किंवा या फ्रेम मध्ये जर तुम्ही पाहिलं तर या गाडीमध्ये बसलेली मुलगी तिच्या कपाळातून रक्त येते असं आपण पाहतो. म्हणजेच काय तर त्या गावकऱ्यांपासून त्या मुलीला वाचवताना जे झालेला स्ट्रगल आहे तो आपल्याला ह्या व्हिज्युअल मधून आपण नोटीस करू शकतो. आणि जेव्हा काजोल स्वतःच्या मुलीला गाडीतून घेऊन जात असते आणि त्या गाडीवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा त्या मुली जर तुम्ही पाहिल्या तर त्या मुली वशीकरण केलेल्या मुली आहेत असं मला वाटतं. आणि तो जो सिक्वेन्स असणार आहे त्या सिक्वेन्स मध्ये काजोलला त्या गाडीतून बाहेर काढलंय वगैरे वगैरे हे सगळं तुम्ही पाहू शकता. कदाचित त्या सिक्वेन्स मध्ये काजोलच्या मुलीला तो दैत्य तो घेऊन जातो वशीकरण केलेल्या मुलींच्या थ्रू आणि तिथे इंटरव्हल होतो असं मला वाटतं. तो सीन त्यांनी ट्रेलरच्या सुरुवातीला घातलाय. जसं मी सांगितलं की ट्रेलर हा नॉन लिनियर फॉर्मॅट मध्ये इकडचे तिकडचे सीन एकदम रॅन्डमली टाकून केला जातो जेणेकरून क्युरियोसिटी वाढवण्यासाठी किंवा इंटरेस्ट थोडासा लोकांचा राहावा वगैरे वगैरे. म्हणून मला असं वाटतं की सेकंड हाफ मध्ये जो स्ट्रगल असणार आहे काजोलचा तो एका खूप मोठ्या सुपर नॅचरल पॉवरच्या विरुद्ध लढण्याचा स्ट्रगल असणार आहे स्वतःच्या मुलीला वाचवण्यासाठी आणि ऑब्व्हियसली इतर मुलींना सुद्धा वाचवण्यासाठी. 3-4 महीना से घर के लोग गायब होता है. आणि ते त्या दैत्यापर्यंत कशी पोचते हे आपल्याला काही व्हिज्युअल मधून समजतं. जसं की एक डायरी तुम्हाला दिसते ज्या डायरीमध्ये दैत्य आणि ते जे झाडाच्या पारंब्या वगैरे तुम्हाला दिसतात, काही गोष्टी लिहिलेत असं दिसतात. म्हणजे त्या डायरीतून काही रहस्य उघडले जातील. त्यानंतर तुम्हाला अशी फ्रेम दिसते जिथं भिंतीवर मोठमोठे पेंटिंग लावलेत आणि त्यापैकी एक पेंटिंग असं आहे की मा काली एका माणसाला तलवार देते आणि त्या पुरुषाच्या जर साईडला तुम्ही पाहिलं तर काही मुली हात वर करून
करून कदाचित मदत मागत आहेत असं आपल्याला पेंटिंग मधून ते दिसते. तिथं काही रहस्य आहे. तो जो दैत्याचा जो इतिहास आहे तो इतिहास फाइंड आउट करणं आणि त्यातून त्या दैत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधणं हे आपल्याला सेकंड हाफ मध्ये पाहायला भेटू शकते. तो दैत्य खिडकीच्या सळ्या वाकवून वगैरे मुलींना नेतोय आणि अशा एका मोठ्या पॉवरच्या विरुद्ध एक आई कसं लढेल ते पाहायला खरंच इंटरेस्टिंग असणार आहे. आणखीन एक सीन आहे ज्यामध्ये काजोलला त्या झाडाच्या पारंब्या हवेत उचलतात, त्याच्या हातापायाची हाडं मोडली जात आहेत, अशा पद्धतीचा सीन आहे. मला असं वाटतं की एक सॅक्रिफाईस करावं लागणार आहे काजोलला, जे केल्यानंतर कदाचित तिला काही पॉवर भेटेल असं माझा अंदाज आहे. कारण एका सीन मध्ये काजोलचे डोळे पाहून तुम्हाला कळालं असेल की काहीतरी इथं वेगळं आहे, तिलाही देखील काहीतरी पॉवर तिच्याकडे आले आहेत कदाचित. आणि त्यानंतर तो क्लायमॅक्स येईल ज्यामध्ये दैत्य किंवा ती मा जिंकेल आणि मग त्या मुलीला सोडवलं जाईल किंवा नाही सोडवलं जाणार, जे काय असेल ते असेल. जो शेवटला जो डायलॉग येतो काजोलचा तो अतिशय चांगला आहे. जब तक तेरी माँ तेरे साथ है तेरा कोई कुछ नहीं बिगाड़ सकता. जितके काही डायलॉग आहेत ट्रेलर मध्ये ते सगळे चांगले आहेत. काही ठिकाणी रिअल लोकेशन आहेत, काही ठिकाणी सेट आहे, परंतु सेट सुद्धा चांगले वाटत आहेत. म्हणजे अजय देवगण फिल्म्स आणि जिओ स्टुडिओ जेव्हा एकत्र येऊन काम करतील तेव्हा अशा गोष्टीत कुचराई करतील असं मला वाटत नाही, केलेली सुद्धा नाही त्यांनी. त्याच प्रकारे व्हीएफएक्स आणि सीजीआयचं काम अतिशय चांगलं आहे. जेव्हा एखादी चांगली स्टोरी असते, चांगले कलाकार भेटतात आणि आपण व्हीएफएक्स आणि सीजीआय मध्ये समजा जर घाण गेली तर काय होतं ते आदिपुरुष यांनी पाहिले थिएटरमध्ये, त्यांना समजलं असेल. या मूवीमध्ये तसं केलेलं नाही असं मला वाटते. जर तुम्ही शैतान मूवी पाहिली असेल तर मूवीच्या सुरुवातीला काही सीन मध्ये तुम्हाला कळते की अजय देवगणचा जो मुलगा आहे तो सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे आणि साऊंड रेकॉर्ड करण्यासाठी त्याच्याकडे एक मशीन आहे साऊंड रेकॉर्डिंगचं. आणि पहिल्यांदा तुम्हाला असं वाटू शकतं की हे कशाला उगाचच घातलाय सीन, परंतु तो सीन, ते साऊंड रेकॉर्डिंगचं ते मशीन, साऊंड रेकॉर्डर जो आहे तो क्लायमॅक्स मध्ये अतिशय महत्वाचा ठरलाय. त्याच पद्धतीनं जर तुम्ही ट्रेलर मध्ये पाहिलं तर काजोलची मुलगी जी आहे ती स्केच करते असं आपल्याला दिसते. तर तिचं स्केचिंग जे आहे ते तिला शोधण्यासाठी कदाचित उपयोगी ठरू शकतं, कुठं ना कुठं त्याचा रिलेव्हन्स येऊ शकतो असं मला वाटते. राहिला विषय जे मी तुम्हाला म्हटलो होतो की इथं युनिव्हर्स हा शब्द न वापरता वर्ल्ड हा शब्द वापरलाय, त्याचं कारण मला असं वाटतं, जर तुम्ही स्त्री, स्त्री 2, मुंजा, भेडिया ही जर चित्रपट पाहिले तर यामध्ये एका चित्रपटातील कलाकार दुसऱ्या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला भेटतात. दोन्ही चित्रपटातील काही इन्सिडेंट इंटरकनेक्टेड असतात, काहीतरी त्यांचं कनेक्शन असतं. परंतु इथं जे म्हटलं गेलंय की फ्रॉम द वर्ल्ड ऑफ शैतान, हे का तर यामध्ये कदाचित तुम्हाला एका चित्रपटातील कलाकार दुसऱ्या चित्रपटात पाहायला भेटणार नाही. कदाचित दोन चित्रपटातील इन्सिडेंट इंटरकनेक्टेड नसतील, त्यांचं काही कनेक्शन नसेल, कलाकारांचं काही कनेक्शन नसेल, परंतु एक कॉमन फॅक्टर असू शकतो तो म्हणजे वशीकरण. शैतान चित्रपटातील मेन प्लॉट जो होता तो वशीकरणाचाच होता आणि या चित्रपटात मध्ये सुद्धा जेव्हा काजोलच्या गाडीवर हल्ला केला जातो तो त्या ज्या मुली दाखवल्या त्या ऑब्व्हियसली वशीकरण केलेल्या मुली आपल्याला दिसतात. त्यामुळे वशीकरण हा त्या सगळ्या मूवींना बांधणारा, कनेक्ट करणारा धागा असू शकतो. म्हणून युनिव्हर्स हा शब्द वापरण्याऐवजी वर्ल्ड हा शब्द त्यांनी वापरलाय असा माझा अंदाज आहे. कदाचित चुकीचाही असेल हा अंदाज. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि या चित्रपटाचा मूवीचा रिव्ह्यू देखील मी करणार आहे, त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि इतर देखील काही रिव्ह्यू मी केलेले ते तुम्ही पाहू शकता. आणि आपण पुन्हा एकदा भेटू अशाच एका ट्रेलरच्या रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.